हॅलो व्ह्यूवर्स, पडदायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही MPSC किंवा UPSCची मराठीत तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या सिरीज थ्रू आपण दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव घेत आहोत. हे जे प्रश्न आपण फ्रेम करत आहोत ते इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या एडिटोरियलमधून आपण प्रश्न फ्रेम करत आहोत. तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण टेलिग्राम चॅनलवर जो आपला प्रश्न आहे ना त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्याची वर्ड फाईल तिथे आहे, त्यामध्ये प्रश्न उत्तर दोन्ही आहेत. आणि हे जे आर्टिकल आपण जे घेणार आहोत ते आर्टिकलसुद्धा जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर तिथे आहे. हे पहा, इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये आलेलं हे एक्सप्लेनमध्ये आर्टिकल आहे, द प्रेसिडेंट्स रेफरन्स म्हणून. आता आपण काय करूया, हे जे आर्टिकल आहे ते मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. आणि हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही उत्तर लिहायचं आहे कारण हे खूप सोप्या भाषेमध्ये मी आर्टिकल सांगणार आहे. त्यानंतर आपण जो प्रश्न फ्रेम केलेला आहे तो या आर्टिकलवर आधारित आहे. जेवढं मी सांगेल तेवढं पुरेसं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी. तर आता बघा, मुद्दा काय आहे तर आपल्या राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहेत. ठीक आहे. आता हे प्रश्न कसं काय विचारले, कोणत्या तरतुदी अंतर्गत विचारले हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण काय करूया, पार्श्वभूमी पाहूया कशामुळे प्रश्न विचारले. तर तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत RN रवी यांनी 10 विधेयके म्हणजे 10 बिल राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवले. आणि त्यामुळे काय झालं तर तामिळनाडू सरकार हे सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. आणि याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एप्रिल 8ला एक लँडमार्क जजमेंट दिलं, म्हणजे खूप महत्त्वाचा आदेश दिला. जे 3 न्यायमूर्तीचं व्यासपीठ होतं, 3 न्यायमूर्तीचा मंच होता. त्यांनी काय सांगितलं बघा, राष्ट्रपतींना 3 महिन्यात त्यांच्यासाठी राज्यपालांनी राखून ठेवलेल्या बिलाला संमती देणे बंधनकारक असेल असं त्यांनी सांगितलं या जजमेंटमध्ये. कारण आपल्याला जर माहीत असेल, अनुच्छेद जे 201 आहे या अंतर्गत जर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपालांनी विधेयक जर राखून ठेवलं असेल तर राष्ट्रपती हे त्या बिलाला संमती देतात. परंतु अशी संमती जी आहे ती किती काळापर्यंत द्यावी याबाबत आपलं जे संविधान आहे ते सायलेंट आहे, शांत आहे. आणि त्यामुळेच मग सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं तर अशी जी संमती आहे ती 3 महिन्याच्या आत द्यायची. त्या अगोदर आपण अनुच्छेद 200 समजून घेऊया. हे बघा, 200 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य विधानसभेने विधेयक पास केल्यावर राज्यपालांकडे कोणकोणते ऑप्शन्स आहेत बघा. एकतर त्या बिलाला संमती देणे, नाहीतर त्या बिलाला संमती नाकारणे, नाहीतर ते बिल परत पाठवणे, आणि शेवटी काय तर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवणे. ठीक आहे. आता जे राष्ट्रपतींनी 14 प्रश्न विचारले ते कोणत्या तरतुदी अंतर्गत विचारले त्याची माहिती घेऊया. संविधानाचे जे अनुच्छेद 143 आहे त्या अंतर्गत हे प्रश्न विचारलेले आहेत. तर संविधानाचे अनुच्छेद 143 काय सांगते, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. हा जो अधिकार आहे तो 2 बाबतीत घेता येतो. हे बघा, कायदा वस्तुस्थिती बाबत प्रश्न जर असेल आणि तो प्रश्न पब्लिक इम्पॉर्टन्सचा असेल तर, आणि दुसरं म्हणजे वाद. संविधान लागू होण्याच्या अगोदर जे करार वगैरे काही झाले असेल त्याबाबत जर काही वाद असेल तर या बाबतीत सुद्धा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. परंतु आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राष्ट्रपतीने जर सल्ला मागितला सुप्रीम कोर्टला तर सुप्रीम कोर्ट तसा सल्ला देऊ शकतं आणि नाही देऊ शकतं. त्याच्या मनावर आहे, सुप्रीम कोर्टाच्या मनावर आहे. आणि आत्तापर्यंत 12 वेळा सल्ला राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाला मागितलेला आहे
आणि 2 वेळा सुप्रीम कोर्टानं सल्ला असा नाकारलेला सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जर कायदा वस्तुस्थिती याबाबत जर प्रश्न असेल तर सुप्रीम कोर्ट सल्ला नाकारू शकते. परंतु जर वाद असेल, संविधान लागू होण्या अगोदरच करार वगैरे याबाबत काही जर वाद असेल तर सुप्रीम कोर्ट सल्ला नाकारू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो सल्ला आहे तो राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का? राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का? तर याचं उत्तर आहे दोन्ही बाबतीत दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. आता इथं प्रॉब्लेम काय झाला बघा, जे आपण बघितलं पाठीमागे की 3 जजचा बेंच आहे, त्यांनी डिसाईड केलं, जजमेंट दिलेली आहे. आणि त्यांनी ही जजमेंट कोणत्या आधारावर दिलेली आहे? कारण आता इकडे बघा, हे जे संविधानामध्ये ही तरतूद आहे अनुच्छेद 200 अंतर्गत, तर याबाबत जर काही निर्णय द्यायचा झाला तर कोण करू शकते? आपल्याला माहिती आहे, संसद करू शकते. संसद कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आणून या गोष्टी करू शकते. परंतु आता मग सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला आहे, तर ते कोणत्या अधिकार अंतर्गत दिलेला आहे? तर असा अधिकार अनुच्छेद 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला आहे. काय सांगते अनुच्छेद 142? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी, सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आणि अशी अंमलबजावणी कोण करेल? संसद. आणि संसद जोपर्यंत यावर तरतूद करणार नाही तोपर्यंत राष्ट्रपती. हे 142 सांगतं, हे लक्षात घ्या. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे बघा, कोणते 14 प्रश्न राष्ट्रपतींनी विचारलेले आहेत. तर हे जे 14 प्रश्न आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. यामधून आपली सुद्धा काही कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. पहिला प्रश्न बघा, अनुच्छेद 200 अंतर्गत राज्यपालांकडे विधेयक आल्यास त्यांच्याकडे घटनात्मक मार्ग कोणते आहेत? अनुच्छेद 200 अंतर्गत तर आपण बघितलेलं आहे काय काय घटनेमध्ये दिलेलं आहे. परंतु याने विचारलेलं आहे की आता घटनात्मक मार्ग कोणते आहेत? कशामुळे विचारला असं राष्ट्रपतींनी? कारण सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला आहे, त्यामुळे असा प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न काय विचारला आहे? राज्यपालांवर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे का? कोणत्या बाबतीत? तर अनुच्छेद 200 अंतर्गत विधेयक राज्यपालांकडे आल्यावर. आता संविधान काय सांगते? तर अनुच्छेद 200 अंतर्गत जर विधेयक राज्यपालांकडे आलं तर राज्यपाल काय करणार? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणार आणि हे बंधनकारक आहे राज्यपालांवर. परंतु आता सुप्रीम कोर्टाने तसं जजमेंट दिल्यानंतर राज्यपालांनी यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. बघा हे कशी टसल चालत असते. आता राष्ट्रपतींनी प्रश्न विचारले म्हणजे कोणी प्रश्न विचारले? शासनाने. म्हणजे जर डायरेक्ट बघितलं आपण तरी कोणामधला कॉन्फ्लिक्ट आहे? वाद कोणामधला आहे? राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टमधला नाही, शासन आणि आपली न्यायव्यवस्था यामधला हा वाद आहे. तर तिसरा प्रश्न बघा, अनुच्छेद 200 अंतर्गत राज्यपालांना मिळालेले विवेकाधिकार न्याय आहेत. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अनुच्छेद 200 अंतर्गत राज्यपालांना जे अधिकार मिळाले त्यातल्या त्यात लक्षात घ्या की विवेकाधिकार म्हणजे काय? की आता आपल्याला माहिती आहे की राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावे लागते, परंतु काही विवेकाधिकार आहेत. जसं की आता हे राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे हा एक विवेकाधिकार आहे. तर या विवेकाधिकारावरच निर्णय दिल्यामुळं राष्ट्रपतींनी विचारलेले आहे की हा विवेकाधिकार न्याय आहे का? न्याय म्हणजे काय? तर इथं जस्टिसेबल म्हणजे त्यावर आपली न्यायपालिका निर्णय देऊ शकते का? न्याय. ठीक आहे. चौथा प्रश्न काय विचारला बघा, अनुच्छेद 361 न्यायिक पुनर्विलोकनावर पूर्णपणे प्रतिबंध आणते का? कधी? राज्यपालांनी अनुच्छेद 200 अंतर्गत घेतलेल्या कृतीसंबंधी. जर राज्यपालांनी अनुच्छेद 200 अंतर्गत काही जर ॲक्ट केली तर आर्टिकल 361 अनुच्छेद 361 हे ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकनावर पूर्णपणे प्रतिबंध आणते का?
आता असं काय विचारलं बघा, जेव्हा तुम्ही 361 पाहता ना तेव्हा तुम्हाला कळून येते 361 मध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल न्यायालयास उत्तरदायी नाही कधी, त्यांची कर्तव्य पार पडताना, म्हणजे त्यांचे ऑफिशियल ड्युटीज जे आहेत ते जेव्हा ते पार पाडत असतात तेव्हा ते जबाबदार नाहीत न्यायालयास. इनडायरेक्टली मग राष्ट्रपतीने इथं काय विचारायचं आहे, राज्यपालांनी 200 अंतर्गत राष्ट्रपतीसाठी बिल राखून ठेवण्याची कृती केली आहे, ती त्यांची ऑफिशियल ड्युटी कर्तव्य आहे. आणि 361 काय सांगतं की असे कर्तव्य पार पडताना न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. बघा हे कसं असते. परंतु आपल्याला हे बी लक्षात घ्यायचं की 142 या अनुच्छेद 142 जरा सुप्रीम कोर्टला जरा जास्तच अधिकार देतो. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की हा अधिकार सुप्रीम कोर्टनं डिस्क्रिशनरी म्हणून पाळावा आणि स्पेशल केसमध्येच हा अधिकार सुप्रीम कोर्टने याचा अवलंब करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर 5वा प्रश्न बघा, संविधान याबाबत शांत आहे. आता आपण बघितलं की कशाबाबत शांत आहे संविधान, की अनुच्छेद 200 अंतर्गत जेव्हा राष्ट्रपतीसाठी राज्यपाल बिल संमतीसाठी राखून ठेवतील तेव्हा मग आता राष्ट्रपती कधी संमती देतील वगैरे हे संविधानात काही सांगितलेलं नाही. मग अशा बाबतीत सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते का, असा प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रपतींनी. 6वा प्रश्न बघा काय विचारलेला आहे, अनुच्छेद 201 मधील राष्ट्रपतींचा विवेकाधिकार न्याय्य आहे का, जस्टिसेबल. म्हणजे बघा अनुच्छेद 201 मध्ये काय करतात, जे बिल राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवलेले आहेत त्याबाबत राष्ट्रपतींना अधिकार प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे, कोणी राखून ठेवलेले असते, राज्यपालांनी. तर त्या बिलाबाबत राष्ट्रपतींना विवेक अधिकार आहेत की ते बिलाला संमती देणे, संमत देणे, न देणे वगैरे वगैरे, पुन्हा पाठवणे. तर हे विवेकाधिकार राष्ट्रपतींचे आहेत, ते जस्टिसेबल आहेत का, न्याय आहेत का, हा सुद्धा प्रश्न राष्ट्रपतींनी विचारलेला आहे अनुच्छेद 143 अंतर्गत. आणि सेम 7व्यामध्ये बघा, संविधान शांत आहे असंच अनुच्छेद 201 बाबत आपण बघितलं कधी, जेव्हा राष्ट्रपतीकडे बिल आला होता तर राष्ट्रपती ना आपण बघितलं काय काय अधिकार आहेत काही नाही. आता त्यांना काही टाईमलाईन दिलेली नाही की या टाईममध्येच त्यांनी बिल वापस केलं पाहिजे. मग अशा संदर्भात सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते का, असा एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 5वा आणि 7वा प्रश्न जवळपास सारखा आहे, फक्त हा 200 संदर्भात आहे अनुच्छेद आणि हा अनुच्छेद 201 संदर्भात आहे. 8वा प्रश्न काय विचारला बघा, जर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवले तर राष्ट्रपतींना अनुच्छेद 143 अंतर्गत सल्ला घेणे गरजेचं आहे का. बघा म्हणजे कसा प्रश्न विचारलेला आहे, जर समजा राज्यपालांनी विधेयक राखून ठेवले राष्ट्रपतीच्या संमतीसाठी तर राष्ट्रपती जे आहेत ते अनुच्छेद 143 अंतर्गत म्हणजे राष्ट्रपतींना सल्ला घेणे गरजेचं आहे. म्हणजे उलट प्रश्न विचारण्यासारखं झालं, उलटं बोलल्यासारखं झालं. कारण इनडायरेक्टली राष्ट्रपती काय विचारत आहेत की तुमच्या 143 अंतर्गत आम्ही सल्ला घ्यायचा का प्रत्येक गोष्टीसाठी. आता 9वा प्रश्न काय विचारलेला आहे, विधेयक जे आहे बिल कायदा बनण्याच्या अगोदर त्यावर सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते का. कारण संविधानाने काय सांगितलेलं आहे की कायदा जर संविधानानुसार नसेल, संविधानाच्या तरतुदीनुसार नसेल, त्याचं उल्लंघन करत असेल तरच सुप्रीम कोर्ट काय करू शकतं, तो कायदा रद्द करू शकतो. परंतु इथं तर विधेयकच आहे. ठीक आहे, हे बघा असे प्रॉब्लेम असतात. परंतु पुन्हा त्यासाठी उत्तर काय, अनुच्छेद 142. सुप्रीम कोर्टला याद्वारे व्हास्ट पॉवर्स आहेत, त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. 10वा प्रश्न काय विचारला बघा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांचे घटनात्मक अधिकार अनुच्छेद 142 द्वारे सुप्रीम कोर्ट बदलू शकते का. तर हा प्रश्न क्लिअर झाला असेल तुम्हाला, तर आपण अनुच्छेद 142 सुद्धा बघितलेला आहे. आणि आपल्याला घटनात्मक अधिकार राष्ट्रपती राज्यपालांचे कोणते, बिलाला संमती देणे, बिल राखून ठेवणे,
बिल वापस पाठवणे वगैरे हे घटनेने अधिकार दिलेले आहेत. मग अनुच्छेद 142 वापरून सुप्रीम कोर्ट ते बदलू शकते का? म्हणजे बघा किती मोठा परिणाम होऊ शकतो असा काही आदेश वगैरे दिला तर. कारण या प्रश्नाचं जर उत्तर सुप्रीम कोर्टनं हो दिलं तर काय होईल बघा, तर पूर्ण संविधानच सुप्रीम कोर्ट बदलू शकते असा अर्थ होईल त्याचा. आता आपल्याला माहीतच आहे ह्या बाबतीत सुप्रीम कोर्ट या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतं नाही देऊ शकतं. आणि तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. मला तरी वाटते की सुप्रीम कोर्ट यातल्या प्रश्नाची उत्तरे देणार नाही. म्हणजे काही प्रश्नाचे त्यातला एक हा 10वा प्रश्न आहे, याच्यामधलं उत्तर जर दिलं तर मोठे प्रॉब्लेम होऊ शकतो. 11वा प्रश्न काय आहे, तर राज्य विधिमंडळांनी राज्यपालांच्या संमतीविना पारित केलेला कायदा अनुच्छेद 200 अंतर्गत मान्य आहे का? म्हणजे जर समजा राज्यपालांनी संमती दिली नाही, कारण बिल राखून ठेवलेले राष्ट्रपतीसाठी, आणि राष्ट्रपतींनी सुद्धा संमती दिली नाही कारण 3 महिन्याच्या आत द्यायची आहे, तर ती उगीच बळजबरी दिल्यासारखी झाली. आणि मग असा कायदा 200 अंतर्गत अनुच्छेद 200 अंतर्गत मान्य आहे का असा प्रश्न राष्ट्रपतींनी विचारलेला आहे. 12वा प्रश्न, अनुच्छेद 145(3) नुसार सबस्टॅन्टिव्ह क्वेश्चन ऑफ लॉ बाबत निर्णय किंवा आदेश द्यायचा असेल तर 5 न्यायाधीशांच्या मंचाकडे नको का? म्हणजे बघा 145(3) अनुच्छेद काय सांगते, तर जर सबस्टॅन्टिव्ह क्वेश्चन ऑफ लॉ असेल म्हणजे कायद्याचा असा प्रश्न असेल जो खूपच महत्त्वाचा असेल, त्याचे परिणामसुद्धा गंभीर होत असतील, तर 145(3) नुसार असा प्रश्न कोणी डिसाईड करायचा, म्हणजे अशा प्रश्नावर निर्णय आदेश जर काय द्यायचा असेल तर 5 न्यायाधीशाच्या बेंचने मंचाने यावर निर्णय दिला पाहिजे. परंतु या बाबतीत 3 न्यायाधीशाच्या बेंचने निर्णय दिलेला आहे. बघा कसे प्रश्न आहेत आणि आपले कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर होत चाललेले आहेत. 13वा प्रश्न बघा, अनुच्छेद 142 प्रोसिजरल लॉ कायद्याची प्रक्रियापर्यंत मर्यादित आहे का? सध्या अंमलात असलेल्या संविधानानुसार तरतुदीसुद्धा 142 द्वारे रद्द करता येऊ शकतात का? म्हणजे काय विचारलेलं आहे बघा, ते 142 जे अनुच्छेद आहे तुम्ही याचा वापर केला बाबा, परंतु ते फक्त सध्या ज्या आपण सांगितलेले संविधानाने की कायद्याच्या प्रक्रियेनुसार जर लॉ तुमचा एखादा नसेल किंवा एखादी तरतूद नसेल तरच सर्वोच्च न्यायालय त्यावर प्रतिबंध आणू शकते. परंतु असा प्रश्न विचारलेला आहे की आता संविधानाने सांगितलं त्याप्रमाणे सगळं चालू आहे, परंतु मग तुम्ही 142 द्वारे त्या गोष्टी रद्द करू शकता का असं विचारलेलं आहे. बघ 14वा प्रश्न बघा काय विचारलेला आहे, तर अनुच्छेद 131 अंतर्गत, आता 131 कशाबाबत आहे, सुप्रीम कोर्टचा प्रारंभिक क्षेत्र अधिकार ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. तर सुप्रीम कोर्टला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन 131 अंतर्गत कशा बाबतीत आहे, तर केंद्र व राज्य या दोघांमधले वाद सोडवण्याबाबत किंवा राज्यामधले वाद सोडवण्याबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतो. आणि ते सुप्रीम कोर्टचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे, अनन्य अधिकार आहे. म्हणजे हायकोर्टांना हा अधिकार नाही, उच्च न्यायालयाला नाही, सर्वोच्च न्यायालयालाच अधिकार आहे. म्हणून एक्सक्लुझिव्ह अनन्य ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, अनन्य प्रारंभिक क्षेत्र. ठीक आहे, एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. आता काय प्रश्न विचारलेला आहे, अनुच्छेद 131 अंतर्गत सोडून केंद्र व राज्यातल्या वादावर संविधान सुप्रीम कोर्टच्या अधिकारांवर काही मर्यादा आणते का? म्हणजे केंद्र व राज्यामध्ये जर वाद झाला असेल तर अनुच्छेद 131 अंतर्गत तर सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकते, परंतु इथं 131चा काही प्रश्न नाही आहे. मग संविधान काही प्रतिबंध घालते का सुप्रीम कोर्टवर असं राष्ट्रपतींनी विचारलेलं आहे. आता या आदेशावर टीका करण्यात आलेली आहे. टीका कोणी कोणी केली बघा, आपले अटॉर्नी जनरल जे आहेत महान्यायवादी आर व्यंकटरमणी, त्यांनी टीका केलेली आहे. त्यांनी काय टीका केली की राष्ट्रपतींना बोलण्याची संधी दिली नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही आणि राष्ट्रपतींच्या ऑफिसला सरळ आदेश देऊन टाकलं. शासनाचं काय म्हणणं आहे की न्यायपालिका
संसदेला दुर्लक्षित करत आहे. कारण आपण बघितलेलं आहे की हे जे काम आहे ते कोणाचं आहे, संसदेचं आहे. आणि संसदेला विश्वासात न घेता न्यायपालिकेने असा आदेश दिलेला आहे. उपराष्ट्रपती जगदीश धनकर काय म्हटलेले आहेत, तर अधिकारांचे विभाजन जे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे याचं उल्लंघन व्हायला नाही पाहिजे. सेपरेशन पॉवर जे डॉक्ट्राईन आहे त्याचं उल्लंघन यामुळं होत आहे. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बघा, हे शासन, केंद्र शासन आहे समजा, आणि खाली राज्य शासन आहे. जसं तामिळनाडूमधलीच केस आहे नाही की केंद्र शासनाप्रमाणे इथं शासन नाही. तामिळनाडूमध्ये DMK गव्हर्नमेंट आहे, जे अपोजिशन आहे. तर मग काय करायचं, मुद्दाम अपोजिशनचे जे विधेयक आहेत ते असे लांबवत राहायचे, प्रलंबित ठेवत राहायचे आणि तिथं सुशासन चालू द्यायचं नाही. आणि ज्या मार्गाने करता येईल त्या मार्गाने अडथळे आणत राहायचे. यालाच म्हणायचं केंद्र राज्य शासन वाद. ठीक आहे. हा जो मुद्दा आहे तो केंद्र राज्य शासन वाद यामध्ये सुद्धा येतो, अधिकारांचे विभाजन यामध्ये सुद्धा येतो, किंवा तुम्ही एक टर्म ऐकली असेल ज्युडिशियल ओव्हररीच, यामध्ये सुद्धा हा वाद येतो. बघा, ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय, तर हेच की न्यायपालिकेनं संसदेला दुर्लक्षित करायचं आणि काही निर्णय द्यायचे. कारण निर्णय देण्याचा अधिकार किंवा त्याच्यावर बिल वगैरे जे कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आहे, परंतु संसदेला डावलून ती गोष्ट कोणी करणं, तर न्यायपालिकेने करणं. म्हणून म्हणायचं ज्युडिशियल ओव्हररीच, मराठीत म्हणायचं न्यायिक अतिरेक. आता हा इश्यू पूर्ण मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये लाईक ऑलवेज आपण काय काय बघणार आहोत, तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो. पुन्हा काय बघणार आहोत आपण, तर कीवर्ड्स, कीवर्ड कोणता आहे. कीवर्ड हे आपल्याला डायरेक्शन देत असतं, दिशा देत असं की उत्तर कसं लिहायचं. याबाबत सध्या तुम्ही जास्त चिंता करू नका. सध्या तुम्ही उत्तरं लिहा, उत्तरं लिहा. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ द्या, तुम्ही उत्तरं लिहू शकता. नंतर आपण कीवर्ड्स वगैरे कसं ॲड्रेस करायचं सगळ्या गोष्टी पाहूया. परंतु सध्या बेसिक गोष्ट आहे, उत्तरे लिहा. हा प्रश्न आहे बघा, राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर राज्यपालांनी कारवाई करण्यासाठी असलेल्या कालमर्यादेबाबत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागितले आहे. यावरून घटनात्मक भूमिका व राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारांतील ताणतणाव स्पष्ट होतो. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर अनुच्छेद 143च्या व्याप्तीचे आणि केंद्र राज्य संबंधावरील परिणामांचे चिकित्सक परीक्षण करा. आता बघू अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न आहे. सामान्य अध्ययन 2 GS2 याच्यामध्ये तुम्ही बघितलं ते बघा, विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी. इथं कोणते अंग आहेत, तर संसद आणि न्यायपालिका. तर या पॉईंटमध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड पहा, चिकित्सक परीक्षण करा. क्रिटिकली, इंग्लिशमध्ये बघा क्रिटिकली एक्झामाइन. एक्झामाइन करायचं म्हणजे काय करायचं असते की याच्यानंतर जे वाक्य दिलेलं आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये क्रिटिकल एक्झामाइनच्या नंतर आणि मराठीमध्ये हे चिकित्सक परीक्षांच्या अगोदर, म्हणजे इथून अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर 143च्या व्याप्तीचे आणि केंद्र राज्य संबंधावर परिणामांचे परीक्षण आपल्याला चिकित्सक कशाचं करायचं आहे, तर याचं करायचं, फक्त या वाक्याचं करायचं आहे. बाकी मग काय करायचं असं अशा प्रश्नांमध्ये. आता इथं राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांनी कारवाई करण्यासाठी असलेल्या कालमर्यादेबाबत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागितले आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता. म्हणजे प्रकरण काय हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहून टाका. यावरून घटनात्मक भूमिका व राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारांतील ताणतणाव स्पष्ट होतो.
म्हणजे आता दुसरा मुद्दा तुमचा काय पाहिजे, घटनात्मक भूमिका व राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारातील ताणतणाव. म्हणजे तुम्ही हेडिंगच टाकू शकता की घटनात्मक भूमिका व राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारातील ताणतणाव, आणि मग इथं पॉईंट देऊ शकता जे आपण डिस्कस केलेले आहेत ते. काय ताणतणाव आहे सांगा बरं, घटनात्मक भूमिका व राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारातील. आपण बघितलं ना 200 अंतर्गत राष्ट्रपतींसाठी बिल राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, हे झाला स्वविवेकाधिकार आहे ना. परंतु ताणतणाव काय मग नंतर, की मग ते जे बिल आहे ते राष्ट्रपतींच्या पूर्ण अधिकारांतर्गत येणार आणि मग त्यावर संमती देणे न देणे यासाठी काही टाईमलाईन नाही, हे झाले ताणतणाव. ठीक आहे, असं तुम्ही मुद्दे 2-4 मांडू शकता. आणि पुन्हा मग हे जे स्टेटमेंट आहे, हे वाक्य, याचं तुम्हाला चिकित्सक परीक्षण करायचं आहे. चिकित्सक परीक्षण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला आता बघा अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर अनुच्छेद 143. आता चिकित्सक परीक्षण म्हणजे एक्झामिन करायचं आहे. 143ला फोडायचं. 143 काय आहे बाबा, याच्याबद्दल थोडी माहिती लिहायची, याची व्याप्ती काय आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे, तेच लिहायचं तुम्हाला. आणि केंद्र राज्य संबंधावर परिणामांचे चिकित्सक परीक्षण करायचं आहे ना. 143मुळे काय परिणाम झाले का केंद्र राज्य संबंधावर, त्याबाबत लिहायचं. याचं जे उत्तर आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, परंतु तुम्ही लिहायचा तर प्रयत्न करा, कारण आपण तेवढा आर्टिकल बघितलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, समस्या असेल, तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.